यानंतर बातमी बारामतीतील तुफान पावसासंदर्भातली। बारामतीमध्ये नीरा डावा कालवा फुटलाय, त्यामुळे प्रचंड वेगाने पाणी पालखी महामार्गावर आलेलं असून काटेवाडी भवानीनगर हा रस्ता बंद करण्यात आला। पिंपळीत हा कालवा फुटला असून आजूबाजूच्या परिसरात असलेल्या शेतीला याचा मोठा फटका बसला। या ठिकाणी अनेक घरांमध्ये पाणी साचलं। दौंड आणि बारामतीमध्ये 2 एनडीआरएफच्या टीम या दाखल झाल्या। तिकडे पेन्सिल चौकाजवळ 2 धोकादायक इमारतींमधल्या कुटुंबियांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं। दरम्यान स्थानिक प्रशासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत। दौंडमध्ये पुणे आणि सोलापूर महामार्गावर सध्या पाणी पाहायला मिळतंय। इथे पाण्याचा प्रवाह इतका होता की एक इनोव्हा कार वाहून गेली। सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही। अवघ्या एका दिवसाच्या पावसानं संपूर्ण महामार्ग हा जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय। गाडी देखील या ठिकाणी वाहून गेलेली होती। बारामती आणि दौंडमध्ये सध्या तुफान पाऊस बरसतो आहे। अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। तर ज्या धोकादायक इमारती आहेत अशा धोकादायक इमारतींमधल्या नागरिकांना देखील सुरक्षित स्थळी सध्या हलवण्यात आलेलं आहे, स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सगळ्या यंत्रणांना सध्या सतर्क राहा असे आदेश देण्यात आलेले आहेत आणि खबरदारी म्हणून एनडीआरएफच्या 2 टीम या बारामती आणि दौंडमध्ये दाखल झालेल्या आहेत। दरम्यान याच सगळ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळेंनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे। तशी पोस्ट त्यांनी केलेली आहे। आपण पाहूयात काय म्हणतात सुप्रिया सुळे। बारामती लोकसभा मतदारसंघासह पुणे जिल्ह्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। काही ठिकाणी रस्त्यांवर देखील पाणी आलंय। नागरिकांना आवाहन आहे की कृपया पुढचे काही दिवस आपण काळजी घ्यावी। नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं। याखेरीज जिल्हा प्रशासन, पीएमआरडीए आणि महापालिका आयुक्त यांनाही विनंती। सततच्या जोरदार पावसाची नोंद घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय कराव्यात। नुकसानग्रस्त भागात मदत पोहोचवण्यासाठी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। पहिल्याच दिवशी राज्यभरात पावसानं दमदार हजेरी लावली। पावसामुळे विविध ठिकाणचे धबधबे प्रवाहित झाले, तर नदी नाले देखील दुथडी भरून वाहू लागलेत। आपण